एक गोष्ट आवर्जून मी बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो. मला इकडं नाही बोललं तर तिकडे बोलणारच आहेत, आणि नाहीच कोणी बोललं तर यूट्यूब चॅनल स्वतःच्या मालकीचे त्याच्यावर बाबासाहेब मला सांगता येतील, तिकडेही पैसे येतात. हा, हे बी लक्षात घ्या. माणसानं म्हणजे विचार माणसाचे नेक असले पाहिजे. त्या नेक विचारावर का बोलावं लागते? कारण माझा पहिला व्हिडिओ बाबासाहेब सतीश भाऊ व्हायरल झाला होता. म्हणजे अलीकडं काही लोक कमेंट पोस्ट करतात, त्या कमेंटला म्हणजे मोबाईलच्या पोस्टला 2च कमेंट असतात. एक कमेंट कोणतरी नाईस म्हणते आणि दुसरी कमेंट याचीच असती थँक्यू म्हणलेली. त्याच्याबाहेर धतुरा कुठं घेऊन असतात. विनंती एकच आहे, समाजाचं वातावरण बिघडलेलं आहे, पण हे वातावरण पाहत असताना बाबासाहेबांचा आपण विचार केला तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा कल्याण करताना जेव्हा घटनेचं लिखाणकाम चालू झालं 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. आणि मसुदा समितीची स्थापना झाल्यावर बाबासाहेबांना सर्वांना तुम्हा आम्हाला एकत्र आणायचं होतं. आणि मग एकत्र आणायचं करायचं आहे काय? तर एकत्र आणताना पहिल्यांदा बाबासाहेबांच्या डोक्यात जात आली नाही, बाबासाहेबांच्या डोक्यात धर्म आला नाही. बाबासाहेबांनी ठरवलं ज्या प्रवर्गावर ज्या वस्तुस्थितीवर जास्त अन्याय झालाय तो घटक आपल्याला पुढे आणायचा आहे. आणि त्या काळी सर्वाधिक अन्याय होणारी वस्तुस्थिती कोणाची असेल किंवा सर्वाधिक जास्त अन्याय कोणावर झाला असेल, जातीपेक्षा धर्मापेक्षा सर्वाधिक जास्त अन्याय झालेला घटक म्हणजे या देशात सध्या वावरत असलेली महिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की मला घटनेचं लिखाण करताना पहिल्यांदा मला या महिलांचा उद्धार करायचा आहे. म्हणून या भारतातली नाही तर महाराष्ट्रातली कुठलीही महिला, तिच्या धार्मिक पूजा विधी आराधना, तिच्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा, तिचं धार्मिक स्थळ कुठल्याही ठिकाणी जा, पण जात असताना रस्त्याच्या कानाकोपऱ्यात चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन तुमचा बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जा, कारण पहिला उद्धार करता तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा. मग बाबासाहेबांना पहिलं केलं काय? जगातला एकमेव नेता आहे ज्याने आपल्या मंत्रीपदाचा त्याग फक्त तुमच्या कल्याणासाठी केला आहे. अलीकडं भाऊ कोण कोणाच्या गाडीत बसायला पता लागत नाही. मंत्री म्हणल्यावर इसे खलास आहे, पक्ष कोणाचा आहे कळणं, मालक कोण हे कळणं. आणि डॉक्टर पेशंटला नाही भेटला की कंपाऊंडरच मालक व्हायला आहे. म्हणून डॉक्टरचं काम असतं पेशंटला 2दा भेटायचं. डॉक्टर नाही भेटला कंपाऊंडर पक्षच गायब करायला आहे. कार्यक्रम बिघडलेला आहे. या परिस्थितीमध्ये जर या देशातल्या महिलांचा विचार केला तर पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय केलं तर बाबासाहेबांना पहिला अधिकार तुम्हाला दिला. इथं 3 जयंती महोत्सव आहेत. यामध्ये 396वी जयंती आहे स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. 199वी जयंती आहे तुमच्या आमच्या घरात शिक्षणाचं वारं ज्या माणसाने निर्माण केलं ते खरे महात्मा ज्योतिबा फुले. आणि 135वी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तिघांची विचारधारा पहा. इथं जात मॅटर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक विचाराचं गुरु मानले महात्मा ज्योतिबा फुले यांना. आपल्याला शिकवलं 1893ला या देशात शिवजयंती सुरू झाली. मान्य आहे या देशात 1895ला या देशात 1895ला शिवजयंती सुरू झाली. मात्र शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम एका बाप माणसानं केलं. ते वर्ष होतं 1873 आणि तो शोध लावला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक गुरु. महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैचारिक गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना. इथं जात मॅटर नाही, विचार एक असणं गरजेचं आहे. सध्या वातावरण एवढं बिघडलेलं आहे. मोबाईल उघडला जातीशिवाय लिखाण नाही, मोबाईल उघडला धर्माशिवाय लिखाण नाही, मोबाईल उघडला अलीकडं बाया असो माणसं असो टी व्हीमध्ये बातम्या पहा, टी व्हीमध्ये मालिका पहा, फक्त घरातले भांडणे आहेत. पिंकीचा विजय असो कार्यक्रम डिलीट, आणि त्या टी व्हीमध्ये तर लाज राहिली नाही. एका सेकंदाची गोष्ट 15 मिनटं चलती, तिचे डोळे दाखवणार झुप 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 4-5 वेळा कामेरा तिच्या याच्यावर. बाई कोमात नेमकं पुढं होते काय? होत काहीच धतुरा नसते कोमात, आहे का नाही? त्याच्यानंतर आपल्या तर धमकच नाही तिच्या हातातलं रिमोट हिसकून घ्यायची. का? बाबासाहेब. कार्यक्रम बिघडला. बाबासाहेबांना कल्याण करताना पहिलं तुमचं कल्याण केलं. त्याच्यातलं पहिलं कल्याण कोणतं तर या देशामध्ये पहिल्यांदा सती जाण्याची प्रथा होती. मान्य आहे इतिहासामध्ये 4 डिसेंबर 1829ला
सती प्रथा ही प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन राय लॉर्ड विल्यम बेंटिंग नावाच्या भारताच्या गव्हर्नर जनरलकडे गेले. त्यांनी कायदा केला. बाबासाहेबांना संविधान लिहिण्या अगोदर बी या देशामध्ये कायदे होते, कायदे नव्हतं असं नाही. पण कायदे तयार करणारे राजे आणि मानणारी जनता याच्यात फरक होता. राजा राजावर आक्रमण करायचा तेव्हा जनता गुलामच असायची. राजाच्या जवळचे जे असायचे ते हैदोस घालायचे. म्हणजे त्या काळी राजा जो कायदा करायचा तो कायदा मनमानी होता. जसं तुम्ही चित्रपट पाहिला असेल सूर्यवंशम, अशा वाट्यावर बसते, न्यायनिवाडा करते है ना, त्याला बाहेर काढते गावाच्या. हा कायदा होता का नाही? जुन्या काळातही कायदा होता, पण त्या कायद्यामध्ये राजानं राजावर आक्रमण केलं, जनता गुलामच असायची. जनतेच्या कुठल्याही वैयक्तिक जीवनामध्ये फरक पडायचा नाही. त्या वैयक्तिक जीवनातली समस्या ही माझी समस्या आहे हे जगातल्या एकाच राजाला वाटलं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही आम्ही जानता राजा म्हणतो, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं जे आपण म्हणतो की बाबा बळीचं राज्य येओ, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येओ, ही संकल्पना पुढं पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिखाण भाषणातून मांडली. मग शेतकऱ्याचा आसूड असेल, ब्राह्मणाची कसब असेल, ही गुलामगिरी असेल, यातून तुमचे आमचे डोळे उघडण्याचं काम केलं. आणि त्यानंतर ती गोष्ट सत्यता मांडण्याचं काम संविधानात करायचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं सती प्रथा म्हणजे काय होतं बाबा, एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर तिला सती जावं लागत होतं. सती कोण महिला जायची? फक्त आपली. काही महिला सती जात नव्हत्या, तिला टक्कल करावं लागत होतं. कळलं का? काहीला टक्कल करावं लागत होतं आणि काहीला सती जावं लागत होतं. ती जात नसेल तर बळजबरी उचलून तिला त्या जाळात ढकलल्या जायचं. जर ती जात नसेल तिच्या हातापायाला येळूचे बांबू बांधल्या जायचे आणि जसं जनावर भाजतात तसं त्या सरणावर तिला भाजल्या जायचं. ही सती प्रथा या देशामध्ये होती. म्हणजे जरी तिला लेकरासाठी जगायचं असेल, तिला वैयक्तिक आयुष्यासाठी जगायचं असेल तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे कल्याण तुमचं बाबासाहेबांनी केलंय म्हणून पहिला विषय मी तुमच्यावर घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तळेगावमध्ये सत्याग्रह केला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने आपल्या घरातला पहिले पिण्याचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आहे. सतीश भाऊ गेलेत, जाऊ द्या. अमोल भाऊ थांबा झालं, मी जाऊ देपर्यंत जाऊ देत नाही त्यांच्या. माझ्यानंतर ते 2 मिनटं बोलायला होतं. मुख्य गोष्ट काय की सती प्रथा बंदी. अलीकडे पहा, एखादा नवरा मेला, बाई ह्या रडती पहा, 4-5 बायातील धरतात. सोडा बरं तिला. जाळाचा आहाळ लागल्यावर पळून जावा तीन घराकडं. अलीकडं सर्व नाते मतलबी आहेत. नवरा कमवत आहे, घरी इज्जत आहे. टग्या काहीच कमवत नाही, कार्यक्रम डिलीट आहे. बायको पाणी पण बरोबर टायमाला देत नाही. घरोघरी मातीच्या चुली आहेत. म्हणजे आपण कमवते आहेत तर बायको इज्जत करते, आपण कमवते नाहीत आबा बाबा विषय नाही. तिला एखाद्या प्राण्याचं नाव घ्या, तिला माकडीन म्हणा, आपल्या अख्ख्या घराला जे प्राणी माहीत नाही त्या प्राण्याचे नाव माहीत होतात. एवढा तर अभ्यास बाईचा असतो. आणि आता काही बोलता येईना. म्हणजे सती प्रथा बंद झाली, तिला जगण्याचा अधिकार मिळाला. आपल्या भारतात 1856ला कायदा आला. आता तिनं सती जायचं नाही, तिला पुनर्विवाह करता आला पाहिजे. पण देशात संविधान नव्हतं. आणि मग भारताच्या राज्यघटनेमध्ये अधिकृत कायदा आला, या देशातल्या महिलेला मरण्याचा अधिकार नाही. आज संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे. कलम 21, तुम्हाला जीवित्वाचं स्वातंत्र्य, तुम्हाला तुमच्या शैलीनुसार जगता येते पण मरता येत नाही. एखाद्यानं समजा पॉयझन घेतलं, घेऊ नका, पण घेतलं तर वाचल्यावर पहिले पोलीसवाले येतात, तो काऊन घेतलं, आणि वाचल्यावर पोलीसवाले ह्या 2-4 ठाके आणतात. कारण या देशात मरण्याचं स्वातंत्र्य नाही, जगण्याचं स्वातंत्र्य आहे, ते तुझ्या शैलीनुसार. मग या देशातल्या महिलेला आता सती जाण्याची गरज नाही. जुन्या काळात पुरुष शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचे. एक माणूस किती बायका करायचा, घरी गेला तो दुसरी बायको आणायचा. आता त्याच्यात धमक आहे का? आता तू शिकलेली आहे. अहो रात्री 10ला बायकोचा फोन बी आला, याची क्वार्टर 90ची डायरेक्ट 30वर येते. एवढा तर बायकोचा धाक आहे. कारण त्याला माहिती आहे बायको किंवा महिला म्हणजे सध्या चाकू आहे
आमचा कार्यक्रम टरबूज है, तरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूज ही है. कार्यक्रम डिलीट आमचाच आहे हो. अख्ख्या बाबी तुमच्या बाजूने आहेत. म्हणजे जुन्या काळात ही प्रथा होती का नाही की त्याला वाटेल त्या पद्धतीनं किती बायका करायचं, आता नाही. आता 498 आहे. ही ज्याचे ज्याचे नावं घेतील त्याला पोलीसवाले उचलतात, मरस्तोर मारतात. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुल्य काम आहे, ते पोलीसवाले आहेत. म्हणजे तुमच्याकडे किती छान अधिकार आहे. आता तर दुसरं लग्न त्याला करता येते का? नाही. पण तू नोकरीले मायबापान तू लग्न लावलंय आणि लग्न लावल्याच्या तुला वाटलं की या दलिंदराचं चारित्र्य बरोबर नाही, याचं घराकडे लक्ष बरोबर नाही, हा व्यसनाधीन आहे, तर तुलाही चुटकी वाजून त्याला नाकारण्याचा अधिकार आहे. जुन्या काळात नव्हता तो अधिकार एका बापान दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी. जर तो आपली काळजी बरोबर घेत नसेल त्यालाही नाकारण्याचा अधिकार. त्यानंतर विधवा पुनर्विवाह, केवळ नाकारून दुसरं लग्न करण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलाय. कोणा दिलाय? संविधानानं. कारण कुठल्याही धार्मिक ग्रंथात आपला कार्यक्रम ठोकलाच होता. बाईला नवरा नाही, सामाजिक कार्यात जाऊ द्यायचं नाही. काऊन? अपशकुन होते म्हणून. होतं का नाही? अपशकुन होते म्हणून मग त्या बाईला नाकारलं जायचं. पण आज संविधानानं सन्मान आहे ना. बाई समजा देशात DYSP आहे, नवरा मेलाय, बाकीचे भेणार का नाही तिला? सन्मान आहे. तो सन्मान कोणा दिला? संविधानाने दिला. साधी गोष्ट आहे, घरी तू आहे, आज इथं गेली, नवरा 90 आणते, ताण द्यालाय, पोलीस स्टेशनला फोन लावला की महा नवरा माझा शारीरिक मानसिक छळ करायला आहे. 5 मिनिटात गाडी येते, मुकुंदवाडी, 5च मिनिटात मागं टाकून नेतात नवऱ्याला. मागं मधात बसाल ती काय नेता आहे काय? मरस्तोर हाणतात. आणि पोलीस स्टेशनमध्ये एकच स्वस्त असते, मार. मरस्तोर हाणतात. आणि जर एखाद्या नवऱ्यानं फोन करू द्यावर पोलीस स्टेशनला की मही बायको मी झोपलो होतो, माझ्या डोक्यावरली ब्लँकेट काढली आणि फडं माझ्या कपाळात 2-4 चापटा हाणल्या, पोलीसवाले त्याला बोलून घेतात, डबल हाणतात. बायल्या बायकोचा मार खातून आमच्याकडे येतो. कार्यक्रम किती डेंजर आहे. आज तुला कोणीही शारीरिक इजा करू शकत नाही, कारण कायदा तुझ्या बाजूने. आणि ते लिहिण्याचं काम एका बापानं केलंय, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पहिलं ते स्वातंत्र्य आपल्याला भेटलं की आता कुठलाही व्यक्ती दुसरा विवाह करू शकत नाही तुझ्या मर्जीशिवाय, तुला मारू शकत नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की ही पोरगी पण शिकली पाहिजे. केवळ शिकली ना पाहिजे, ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये एखादा माणूस कामाला असेल त्याला पगार असायचा 500 रुपये, आणि बाई कामाला असेल तिला पगार असायचा 300 रुपये. माणूस कामाला असेल तर पगार 500 रुपये आणि बाई कामाला असेल तर पगार 300 रुपये. मग बाबासाहेबांनी काय केलं? राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम D, राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम D, एका हुद्द्यावर एका पदावर या देशातली महिला आणि पुरुष काम करत असेल तर जेवढा पगार पुरुषाला असेल तेवढाच पगार या देशातल्या बाईला असेल. हे लिहिलंय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी.